तर यश, सक्सेस हे सगळं असंच आहे. त्याच्या मागे धावून ते मिळत नाही. पण मेहनत करून तशी जी फुलं जर आपण उगवली, तर सक्सेस आणि यश आपल्या बगीच्यात येऊन बसतात. तर जेनझीला मला हेच सांगायचं आहे. देशातील सगळ्यात मोठा नॉन एंटरटेनमेंट पुरस्कार म्हणजेच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 यासाठी आता सगळे सज्ज झालेले आहेत. आपल्यासोबत आमचे ज्युरी मेंबर आहेत. सर नमस्कार. काय सांगाल यंदाचा 2026च्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी तुम्ही सुपर ज्युरी आहात. किती एक्साइटमेंट आहे आणि काय या अवॉर्डबद्दल काय सांगाल? मला वाटतं एक्साइटमेंट फार जास्त आहेत आणि कॅटेगरीज भरपूर आहेत, हो. कॅन्डिडेट्स भरपूर आहेत आणि माझ्या मते महाराष्ट्रामध्ये इतके एंटरप्राइझिंग लोक आहेत, इतके स्किल्ड लोक आहेत, स्पोर्ट्स असो, इंडस्ट्री असो, बिझनेस येस. असो, पॉलिटिक्स असो, हं. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांमध्ये आपल्याला इथे ज्युरी मेंबर्सना एक कॅन्डिडेट निवडायचं आहे, तर एक्साइटमेंट भरपूर आहे आणि आय एम रेडी फॉर इट. वेगवेगळ्या क्षेत्रातून हे पुरस्कार असणार आहेत, जे सुपर हिरो असणार आहेत, ग्रामीण असेल हो, वगैरे. बरोबर. एखादा एक अवॉर्ड त्या व्यक्तीसाठी किती महत्त्वाचं असतं तुम्हाला असं वाटतं? त्याच्या पुढच्या करिअरसाठी, ती पुढची प्रेरणा त्याला मिळावी त्यासाठी? मला वाटतं तो अवॉर्ड कुठल्याही कॅन्डिडेटसाठी फार महत्त्वाचा आहे, कारण वर्षानुवर्षाचं जे काम केलं आहे, जी तपस्या केली आहे, येस. त्याचं हे फळ आहे. हो. आणि मग हे फळ मिळाल्यानंतर फार मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन की आपण आणखी करूयात. सो इट इज अ रिवॉर्ड फॉर ऑल द हार्ड वर्क अँड एक्साइटमेंट टुवर्ड्स डुइंग मोर हार्ड वर्क टू येस, सर्व. येस. पण सर तुम्ही आमच्यासोबत आहात त्याच्यामुळे एखादं मोटिव्हेशन आमच्या पिढीला तुमच्याकडून जर मी नाही घेतलं तर मला वाटतं काहीतरी अर्धवट राहील. आता एक्झाम्स पण आहेत, बोर्ड एक्झाम आणि एकूणच आताची जी जेन पिढी आहे त्यांना जर एकूणच जी काही आव्हानं आहेत त्यांच्या पुढची, त्यावर मात करण्यासाठी जर तुम्ही काही सांगितलं तर? हां, मला वाटतं ह्या पुरस्कारांच्या माध्यमांनाच आपण सांगूयात. येस. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, की आपण लहानपणी ना फुलपाखरू पकडायचो हां. आणि ते फुलपाखरू जितकं आपण पकडायला जातो ना, ते हो. फुलपाखरं उडून जातात. हं. मग त्या फुलपाखराच्या मागे जाण्यापेक्षा जर आपण असा एक बगीचा केला जिथे फार सुगंधित फुलं लावली, हं. तर त्या फुलपाखरांच्या मागे जावं लागत नाही. सगळी फुलपाखरं येऊन त्या बगीचेमध्ये बसतात. तर यश, सक्सेस हे सगळं असंच आहे. हं. त्याच्या मागे धावून ते मिळत नाही. हं. पण मेहनत करून तशी जी फुलं जर आपण उगवली, तर सक्सेस आणि यश आपल्या बगीच्यात येऊन बसतात. तर जेनझीला मला हेच सांगायचं आहे, येस. की रादर दॅन चेझिंग बटरफ्लायज, हं. मॅनिफेस्ट बटरफ्लायज बाय क्रिएटिंग अ गार्डन. आणि हे जे पुरस्कार सगळ्यांना देतोय आपण, हं. ह्यांनी ते मॅनिफेस्ट केलंय. येस. त्यांच्यासाठी ते सक्सेसच्या मागे धावले नाहीत. हो. त्यांनी ते मॅनिफेस्ट केलं, त्यांनी तो बगीचा तयार केला, त्यांनी मेहनत केली, त्यांनी ते लोकांसाठी राबले हं. आणि म्हणून ते सक्सेसच्या ज्या बटरफ्लायज आहेत, आज त्यांच्या बगीच्यामध्ये बसलेले आहेत. थँक यू यू, सो थँक यू मच व्हेरी सर. मच. थँक यू सो मच. आपल्यासोबत मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास सर होते आणि त्यांनी या अवॉर्डच्या निमित्ताने त्यांच्या सगळ्या भावना मांडल्यात.